मुंबईत पाऊस सुरू झाला की लोक हवामानाचा अंदाज कमी आणि डोक्यावरचं झाड जास्त पाहू लागतात. कारण येत्या काही वर्षांमध्ये मुंबईकरांसाठी पावसाचा अर्थ फक्त पाणी तुंबणं राहिलेलं नाहीये, तर कधी, कुठे आणि कोणतं झाड कोसळेल ही सुद्धा भीती निर्माण झालेली आहे. यंदाच्या मान्सूनमध्येही शिवाजी पार्क असेल किंवा दादर, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड, चेंबूर, भांडूप, अगदी विलेपार्ले अशा अनेक भागांमध्ये मोठमोठी झाडं कोसळली आहेत. कुठे गाड्या चिरडल्या गेल्या आहेत, कुठे रस्ते बंद झालेत, तर काही ठिकाणी निष्पाप लोकांना जीवही गमवावा लागलेला आहे. पण एक प्रश्न प्रत्येक वेळी पडतोच, तो म्हणजे मुंबईत दरवर्षी असंच का होतं? म्हणजे पाऊस आला की झाडं इतकी धोकादायक का होतात? याचं उत्तर फक्त पाऊस नाहीये, तर विज्ञान आणि आपल्या निष्काळजीपणात देखील लपलेलं आहे. सर्वात आधी समजून घेऊयात झाड पडतं कसं. तर झाड जमिनीत उभं राहतं ते त्याच्या मुळांमुळे. ही मुळं म्हणजे झाडाचा पाया. पण सतत मुसळधार पाऊस पडला की माती खूपच भुसभुशीत होते, म्हणजेच झाडाला धरून ठेवण्याची तिची ताकद कमी होते. आता कल्पना करा, तुम्ही ओल्या वाळूत छत्री उभी केली आणि जोरात वारा आला तर ती किती वेळ उभी राहील? झाडाचंही अगदी तसंच आहे. मातीची पकड सुटली, जोराचा वारा आला आणि काही टन वजनाचं झाड क्षणार्धात जमिनीवर कोसळतं. पण ही फक्त सुरुवात आहे. खरं संकट झाडाच्या मुळांमध्ये सुरू झालेलं असतं. अनेक दिवस पाणी साचून राहिलं की मुळांपर्यंत पाणी पोहोचत नाही. हळूहळू ती कुजायला लागतात. वरून झाड अगदी हिरवं दिसत असलं तरी आतून ते पूर्णपणे कमकुवत झालेलं असतं. म्हणूनच अनेक वेळा लोक म्हणतात की अरे, हे झाड तर अगदी व्यवस्थित दिसत होतं. हो, दिसत होतं, पण आतून ते आधीच हार मानलेलं होतं. आता फक्त निसर्गाला दोष देऊनही चालणार नाही, कारण अनेक झाडं आपणच कमकुवत करतो. मुंबईत आजूबाजूला बघा, रस्ते, फुटपाथ, पार्किंग, सगळीकडे फक्त कॉन्क्रीट. झाडांच्या मुळांना श्वास घ्यायला मातीच उरलेली नाहीये. ज्यांना जमिनीत खोलवर पसरायचं होतं ती मुळं आता सिमेंटमध्ये अडकून पडली आहेत. त्यामुळे झाड उंच दिसतं, पण त्याचा पाया अगदीच कमकुवत झालेला असतो. आणखी एक महत्त्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे झाडांची चुकीची छाटणी. पावसापूर्वी झाडांच्या फांद्या कापल्या जातात, पण अनेकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं जात नाही. एका बाजूच्या फांद्या जास्त कापल्या जातात तर दुसऱ्या बाजूचं सगळं वजन तसंच ठेवलं जातं. मग झाडाचा तोल जातो आणि पहिल्याच जोरदार वाऱ्यात ते खाली पडतं. याशिवाय मुंबईत अनेक विदेशी झाडंही लावली गेलेली आहेत. रेंट्री असेल किंवा गुलमोहर असेल किंवा स्पेथोडिया नावाचं एक झाड आहे. ही झाडं दिसायला अगदी सुंदर असतात, तरी मुसळधार पाऊस आणि वाऱ्याला अनेकदा तितकी मजबूत साथ देऊ शकत नाही. यात भर म्हणजे झाडांवर ठोकले जाणारे खिळे. जाहिराती, बॅनर्स असतील किंवा केबल्स असतील, हे सगळं झाडाला हळूहळू आतून आजारी बनवतं आणि मग एका दिवसात ते अगदी कोसळतंच. पण खरंच दोष फक्त झाडांचा आहे का, की व्यवस्थेचाही? दरवर्षी नागरिक धोकादायक झाडांची तक्रार करतात. झाड झुकलं आहे, फांदी कधीही पडू शकते, मुळं बाहेर आलेली आहेत, अशा कितीतरी तक्रारी केल्या जातात. पण अनेकदा कारवाई होत नाही. दुर्घटना घडल्यानंतर ती कारवाई केली जाते आणि हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मग उपाय याच्यावर काय आहे? तर उपाय म्हणजे झाड तोडणं नाही, तर झाडांची वेळेवर तपासणी करणं. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने झाड आतून पोकळ झालंय का, मुळं कमकुवत झाली आहेत का, हे सहज तपासता येतं. त्याचबरोबर पावसापूर्वी प्रशिक्षित तज्ज्ञांकडून शास्त्रशुद्ध पद्धतीने छाटणी केली गेली पाहिजे. झाडांच्या मुळांभोवती कॉन्क्रीट न करता मोकळी माती ठेवली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांनी दिलेल्या तक्रारी फक्त फाईल्समध्ये न राहता त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे. कारण दर मान्सूनमध्ये पडणारं प्रत्येक झाड हा केवळ निसर्गाचा खेळ नसतो, तो अनेकदा आपल्या दुर्लक्षाचा परिणाम देखील असतो. आणि जर आपण आताही शिकलो नाही ना, तर मग पुढच्या पावसात पुन्हा एकदा रस्ता बंद होईल, पुन्हा एखादी गाडी चिरडली जाईल आणि कदाचित पुन्हा एकदा निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त होईल. म्हणूनच प्रश्न फक्त एवढाच नाही की झाड का पडतात. खरा प्रश्न आहे की दरवर्षी तीच चूक पुन्हा पुन्हा का केली जाते. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.